आपल्या समोर येतोय गुणी बाळ अक्षय भावळे. अक्षय, तू खरंच गुणीबाळासारखा दिसतोयस, पण मुग्धा तू याला गुणीबाळ का म्हणालीस? ते मी तुला गाण्यानंतर सांगते. बर अक्षय, गाणं मस्त गा. ऑल द बेस्ट. सुरव्यात देव जागा झाला, सुरव्यात देव जागा झाला, जाग झालं गावर. सुरव्यात देव जागा झाला, जाग झालं गावर. हे पाखरांच्या चोची मंदी देवाचीच नाव. तुझी ठल तुझ रखुमाई बाप तू माझा माझी तू आई. तुझी विठ्ठल तुझी रखुमाई बाप तू माझा माझी तू आई. जगायाला कळ देई, सहाय्याला बळ देई. जगायाला कळ देई, सहाय्याला बळ देई. ढेकळाला पुर येई, जी मातीला जीव देई. नशिबात कोणा काय येवा तुला ठावर. नशिबात कोणा काय देवा तुला ठावर. हे पाखरांच्या चोची मंदी देवाचीच नाव. तुझ्या रखुमाई बाप तू माझा माझी तू आई. तुझी विठ्ठल तुझी रखुमाई बाप तू माझा माझी तू आई. अरे अक्षय, काय गायलास यार. वा, थँक्यू. खूप सुंदर गायलास. आणि मला असं वाटतं राहुल दादा, आज कोणाचाही एलिमिनेशन होणार नाही, त्यामुळे सगळे कम्फर्टेबल आहेत, हो की नाही? आणि असंच झालं पाहिजे गाणं प्रत्येक एपिसोड मध्ये. थँक्यू. इतकं सुरात छान बोलून मस्त एक्सप्रेशन काय होतं तुझ्या गाण्यात. वा, कमाल गायलास, खूप Thank सुंदर. you. मला प्रचंड आवडलं. थँक्यू. राहुल दादा. अक्षय, अप्रतिम गायलास. थँक्यू. मला सगळ्यात आज काय आवडलं माहितीये तुझं, की आतापर्यंत जेवढं मी तुझं गाणं ऐकलंय, तुझ्या आवाजामधला एक स्पार्क जो आहे तो प्रत्येक वेळेला दिसून येतो. तुला खूप एक देवाने युनिक आवाज दिलाय. अतिशय अप्रतिम आवाज आहे तुझा. यू आर इन युअर ओन एलिमेंट. तू इतका छान एन्जॉय करत होतास. असंच चालू ठेव. ऑल द बेस्ट. पद्मजा ताई. सगळ्यात आधी मी जिचे आभार मानते, कारण माझी विनंती त्यांनी मान्य केली आणि आज एलिमिनेशन होणार नाहीये. त्यामुळे इतके मस्त सगळेजण थँक्यू. आनंदाने गातायत. आणि खरं सांगू, तुझं गाणं कसं झालं, लई बेस. थँक्यू. एकदम ठसक्यात झालं गाणं. तुझ्या आवाजाची जी रस्टिक क्वालिटी आहे ना, ती या गाण्यात एकदम मस्त निखरून आली. Thank you. आणि जबरदस्त आत्मविश्वास हा तर तुझ्या गाण्यात दिसतच होता. आणि असंच गाताना म्हणजे सगळ्यांनाच विनंती आहे, सगळ्यांना सांगणं आहे की गाताना अगदी हरवून जा. फक्त आई वडिलांना सांगू नका मी हे सांगितलं म्हणून, हरवून जा म्हणून. गाताना हरवून जा, पूर्ण त्या गाण्यात बुडून जा. मस्त. शुभेच्छा. थँक्यू. स्वप्नील दादा. राहुल दादा. आपल्या या गुणी बाळाला स्वप्नील दादाकडनं नी मिळालाय आणि राहुल दादाकडनं ध मिळालाय. पहिला या एपिसोड मधला पहिला नी मिळाला तुला. अभिनंदन. थँक्यू. अक्षय, हा आता मला मुग्धाला विचारायचंय. मुग्धा, तू ह्याला मगाशी गुणीबाळ म्हणालीस, म्हणजे काय ग, का म्हणालीस गुणीबाळ? मी सांगण्याआधी तूच सांग की गुणी बाळ म्हणजे काय. मी सांगू का? बर, एक मिनिट. हे बघ, मी म्हणजे गुणीबाळ. मी विचारलं गुणी बाळचा अर्थ काय. अर्थ, अगं जो गुणी असतो ना मुलगा, तो म्हणजे गुणीबाळ. किती सोपं आहे. फक्त मुलगा नाही, मुलगी. गुणीबाळ म्हणजे जो आई वडिलांचं किंवा मोठ्यांचं ऐकतो, जो वेळेवर शाळेत जातो, शाळेतला सगळा अभ्यास वेळेवर करतो आणि शाळेतनं वेळेवर घरी येतो. आता वेळेवर याचा अर्थ आपण अक्षयलाच विचारूया. अक्षय, वेळेवरचा अर्थ काय? तू वेळेवर म्हणजे कधी शाळेत जातोस?
सकाळी 7 वाजता. शाळा कधी शाळेत नाही येतोस? सुट्टे कधी शाळा? 1ला. शाळा 1ला सुट्टे. मग तू कधी घरी येतोस? 1लाच. 1ला. कधी कधी लवकर येतोस? हा. का लवकर येतोस? अभ्यास कम्प्लीट नाही झाला. आहा. पण मी असं ऐकलंय की तू लवकर घरी गेलास की दाराच्या बाहेर बसतोस. अरे नाही, अक्षय खरं बोल. कधी कधी बसतो. नाही, कधी कधी नाही. अक्षयला घरी जायचं असतं म्हणून अक्षय गुरुजींना कारण सांगतो. माझं पोट दुखतोय गुरुजी खरंच. किंवा वॉचमनला पण. किंवा वॉचमनला पण सांगतो आणि घरी जातो आणि आम्ही त्याला विचारलं घरी जाऊन काय करतो, तर तो म्हणतो की अभ्यास करत बसतो. आई बाबांना आधीच सांगितलेलं असतं की मी घरी लवकर येणार आहे. वॉचमनला पण. किंवा वॉचमनला पण सांगतो आणि जाऊन घराच्या बाहेर बसतो आणि जेव्हा शाळा सुटते त्यावेळेसच घरी जातो आणि आई बाबांना सांगतो मी शाळा पूर्ण करून इथे आलो. ए नाही, तसं नाही. अक्षय अक्षय नाही नाही अक्षय नाही. जोरदार टाळ्या वाजवूयात गुणीबाला शुभेच्छा देऊया. नमस्कार, मी अक्षय भावळे. जर माझं तुम्हाला गाणं मनापासून आवडलं असेल तर मला प्लीज वोट करा. त्यासाठी माझा वोट क्रमांक आहे ZMSGP /4 आणि त्याला पाठवा 57575 वर. आयडिया धारक सुद्धा मला वोट करू शकतात. त्यासाठी माझा वोट क्रमांक आहे ZMSGP /4 आणि मला पाठवा 55456012 या क्रमांकावर.